श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. महत्त्व मानव सेवेचे. ईश्वराची जिवंत कलाकृती म्हणजे माणूस आणि त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते. व त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही. एक प्रसिद्ध संत होते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूर दूरवरून शिष्यगण येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील 2 शिष्य त्यांना खूप प्रिय होते, आवडत होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ करण्यात मग्न होते. परंतु 4 तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व त्या आश्रमात येणाऱ्या रुग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत. त्या संत महात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते. त्यामुळे स्वतःच पुढाकार घेऊन पीडित दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना निशुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत असत. असहाय्य, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था ते नक्कीच करत असत. परंतु एके दिवशी त्यांचे 2 शिष्य त्यांच्या दीर्घ पूजेत मग्न होते. त्याच वेळी गुरुजींचं बोलावणं होतं. कारण त्या दिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु 2 शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घालू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन केले. मुलांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणं धाडलं होतं. पूजा, प्रार्थना तर देवता देखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करत असतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते, कारण ती निस्वार्थी आणि परोपकारी असते. यानंतर त्या 2 शिष्यांचे डोळे उघडले. म्हणजेच काय? ईश्वरांची जिवंत कलाकृती म्हणजे माणूसच आहे. आता आपल्या हृदयात त्याचं वास्तव्य आहे. चालवणारा तो आहे. तो आहे म्हणून तर आपला देह चालत आहे. मग त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते. मग आपण ईश्वराची पूजा ही नक्की केली गेली पाहिजे. परंतु महत्त्व कोणाला दिले? तर मानव सेवेला. मग मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आपण गुरुजनांचा आदर नक्कीच केला गेला पाहिजे. अतिथी आलेले आहेत त्यांचा सुद्धा आदर सत्कार आपण करता आला पाहिजे. आता ज्याप्रमाणे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना आपण वंदन करतो की नाही, त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन आपण नक्कीच करत असतो. दिलेला अभ्यास असेल, गृहपाठ असेल, वर्गपाठ असेल, नक्कीच आपण करत असतो की नाही. जर आपण केला नाही तर आज्ञेचं पालन केलं का? नाही आहे. जर आपण स्वतःहून केला नाही तर आपणच नापास होऊ, आपल्यालाच कमी गुण मिळतील. परंतु ज्या गुरुजींनी, ज्या टीचरांनी बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जे मार्गदर्शन प्राप्त करून दिले ते आपल्याला घेता आले नाही. म्हणजेच काय? आता महत्त्व कोणाला द्यायचं?
आपल्याकडून सुद्धा सेवा घडली पाहिजे. मग आपल्याकडून सेवा कशी घडेल? आता ज्या बघा आश्रमात येणाऱ्या रुग्णांची सेवा जास्त होती, गुरुला माहिती होतं, परंतु पुढाकार घेतला ना. ज्यावेळी आपण स्वतःहून पुढाकार करत असतो की आपल्याला मदत करायची, दुसरा कोणीतरी बघा प्रत्यक्षात संकटात सापडलेला आहे, मग संकटात सापडलेल्या असणाऱ्या व्यक्तींना आपण जर मदत केली नाही तर शेवटी आपला उपयोग काय? बरोबर आहे की नाही? मग मनुष्य असून उपयोग काहीच होत नाही आहे. जर आपल्याला थोडीफार तरी मदत करता आली नाही तर शेवटी जमाना बे शून्याकार. कारण दीनदुबळ्यांची आपण सेवा नक्कीच केली गेली पाहिजे. गरीब मुलांना निशुल्क शिक्षण दिलं गेलं की नाही? गरीब कुटुंबाला ते अन्न वस्त्र निवारा उपलब्ध करून देत असत. कारण का? आपल्याला जर काही यातलं मिळालं तर आपल्याकडून ती गोष्ट सुटत नाही, आपल्याकडून ती वस्तू हातातून निघून जात नाही. परंतु दुसऱ्यांना द्यायचं आहे, दुसऱ्यांना मदत करायची आहे, सहजासहजी काम नाही आहे. परंतु जे आजारी आहेत, जे अनाथ आहेत, त्यांना आश्रय दिला पाहिजे. त्यांच्या उपचारांची व्यवस्था आपल्याला नक्कीच करता आली पाहिजे. जो आजारी व्यक्ती आहे, आपल्या इथे कसं असतं, आपल्या घरातील लोकांनी जरा बघा, आपल्या घरात कोणी आजारी असेल आणि आपल्याला जर कोणी काम जरी सांगितले ना, अरे जरा दुकानात जा आणि मला जरा अशक्तपणा आलेला आहे किंवा मी आजारी आहे, मला गोळ्या घेऊन ये, औषध घेऊन ये. बघा आपण जातो का? नाही जात. अनेक प्रकारची कारणं देतो आणि सरळ आपण निघून जातो. आपल्या शेजारी असणारे काका किंवा काकी असतात, ते सुद्धा आपल्याला काहीतरी कामानिमित्त बघा आपल्याला एखादं काम सांगतात, परंतु आपण त्यांना काहीतरी फसवतो. पुन्हा ते आपल्याला कधी काम सांगत नाही. कारण का? आपण त्यांना फसवलं आहे. बरोबर की नाही? आपण त्यांना पाहायला जर गेलो, त्यांना बोलून गेलेलो असतो की मला सुद्धा एक काम आहे, मी कामानिमित्त बाहेर चाललेलो आहे. परंतु आपल्याला त्यांनी पाहिलेलं असतं की या देहाला कुठलंही काम नाही आहे, हा इकडे तिकडे फिरतच होता. मग आपल्याला सुद्धा मदत करता आली पाहिजे. मग तसंच एके दिवशी काय केलं, त्या दोन्ही शिष्यांना बोलवण्यात आलं. बोलवलं त्यांना, परंतु निरोप जरी धाडला असला तरी ते एकावरच ठाम होते, ते म्हणजे पूजेमध्ये. कारण पूजा आपल्या हातून घडली पाहिजे. परंतु गुरुजींनी बघा काय मार्गदर्शन केले की तुम्हाला ईश्वर आणि मानव सेवा यातला फरक दाखवून द्यायचा. कारण पूजा प्रार्थना तर देवता देखील करत असतात, परंतु आपल्याला मानवाची सेवा करायची, मनुष्य देहाची सेवा करायची, ते फक्त केवळ मनुष्यच करत असतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते, कारण ती निस्वार्थी असते, परोपकारी असते. मग विचार करा, ईश्वराची जिवंत कलाकृती ते म्हणजे मनुष्य देह, आणि त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा. आपल्याला कळलं पाहिजे की त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा मोठी नसते. मग महत्त्व कोणाला आहे? तर मानव सेवेला. म्हणून ज्या प्रकारे बघा आपल्या हातून चांगले कर्म,
चांगले सत्कर्म घडतील, नक्कीच आपल्याला सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते, कारण ती निस्वार्थी आणि परोपकारी असते. जय जय रघुवीर समर्थ.